ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहणार आहोत। 21 जूनला होणारी नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली होती, तर 3 मेची परीक्षा एनटीए कडून नव्या तारखेची आता घोषणा करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। 21 जूनला होणारी नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे ही 3 मे रोजीची परीक्षा खरं तर रद्द झाली होती, ती आता 21 जूनला होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। 21 जूनला नीटची परीक्षा होणार आहे। पेपर फुटीमुळे 3 मेची परीक्षा रद्द झाली होती, त्यानंतर आता एनटीए कडून नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, 21 जूनला आता नीटची परीक्षा होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। काल रात्री उशिरा एक अत्यंत महत्वाची बैठक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी झाली। त्या बैठकीच्या नंतर आज सकाळी निर्णय जाहीर करण्यात आला। आता जी 3 मेला परीक्षा झाली ती नीटची यूजीच्या संदर्भात म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन संदर्भातली नीटची परीक्षा एमबीबीएस साठी आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश होण्यासाठी जी परीक्षा पात्रता परीक्षा असते ती मेला झाली होती, पण त्यामध्ये पेपर फुटल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली। त्याची सीबीआयची चौकशी सुरू आहे। आता पुनर्परीक्षा जी आहे ती पुन्हा येत्या 21 जून रोजी घेण्याचा निर्णय या कालच्या बैठकीत घेण्यात आला आहे आणि भारत सरकारने यासाठी मंजुरी दिली आहे। येत्या 21 जूनला रविवार जो आहे त्या दिवशी ही पेपर होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एनटीएने विद्यार्थ्यांना स्पष्ट आवाहन केलंय। विद्यार्थ्यांनी पालकांनी केवळ अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केलंय। सोबतच परीक्षे संदर्भातली माहिती आणि अपडेट हे एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरून घ्यावे अशा प्रकारचं स्पष्ट आवाहन देखील करण्यात आले आणि सोबतच हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे आणि ईमेल देखील सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून ही माहिती मिळणार। त्यामुळे ही पुनर्परीक्षा जी आहे आता 21 जून रोजी होणार आहे। प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।